हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्प्लेंडिड एज्युकेशनल हब. तर आज आपण पाहणार आहोत की रेन बजरचा सायन्स प्रोजेक्ट जो असतो तो आपण कसा बनवायचा आहे. ठीक आहे. रेन बजरच्या प्रोजेक्टला सामान लागतं. एकतर ह्या ड्रॉप मॉड्यूल म्हणतात ह्याला. ह्याच्यासोबत 2 वायर हे कनेक्टेड येतात आणि हे आहे त्याचं सेन्सर. सेन्सरच्या सोबत 4 वायर्स येतात ॲक्च्युली. तर ह्या प्रोजेक्टमध्ये 4 वायरचं काही काम नाही आहे, फक्त 3 वायरचंच काम आहे. आणि मग एक बजर येतो, एक बॅटरी येते आणि हे बॅटरीचं ब्ल्यू कलरचं बॅटरी कनेक्टर आहे. ठीक आहे. तर हे काय काम करतं, एवढं सगळं मला भेटलेलं आहे 180 रुपीजमध्ये. बॅटरी कनेक्टर, बजर, हे मॉड्यूल जे आहे रेनड्रॉप्सचं मॉड्यूल, आणि हे पण हे जे सेन्सर आहे जे रेनड्रॉप्स मॉड्यूलला आणि ह्या बॅटरी आणि बजरच्या कनेक्शनला जोडून घेतं ते. ठीक आहे. तर आता ह्याचं कनेक्शन कसं द्यायचं ते आपण बघणार आहोत. तर हे रेनड्रॉप्स मॉड्यूल जे आहे हे वालं, तर ह्याला 2 वायर्स असतात, एक रेड कलरची आणि एक ब्लॅक कलरची. ठीक आहे. ते आपण जोडतो, ह्या सेन्सरला जोडतो, रेड आणि ब्लॅक कलरची. ते असतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, रेड आणि ब्लॅक. ठीक आहे. मग हा बजरला पण 2 आहेत, हे पहा, बजरला पण 2 वायर्स आहेत, एक ब्लॅक कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तसंच हे बॅटरीचं जे कनेक्टर आहे, ह्या बॅटरी कनेक्टरला पण 2 वायर्स आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. रेड म्हणजे पॉझिटिव्ह आणि ब्लॅक म्हणजे निगेटिव्ह. आणि ही बॅटरी आहे, 9 वॅटची मी बॅटरी घेतलेली आहे. ठीक आहे. मग ह्याचं कनेक्शन कसं द्यायचं, ह्याचं जे सेन्सर आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. इथं पहिल्यांदा VCC, GND, DO आणि AO असे 4 कनेक्शन्स आहेत. ठीक आहे. मग VCC म्हणजे पॉझिटिव्ह कनेक्शन, म्हणजेच रेड वायर, GND म्हणजे येलो वायर आणि DO म्हणजे ब्राऊन कलरची वायर. ठीक आहे. मग आता ह्याचं कनेक्शन कसं द्यायचं, हे तर ऑलरेडी 2 आहेत, मग हे आपण 2 दिलं कनेक्शन. हे मला ऑलरेडी हे असं भेटलेलं होतं, हे जे नोझल्स आहेत ह्याचे, हे जे नोझल्स आहेत, हे वाले नोझल्स, हे मला वायर असेच भेटलेले आहेत, म्हणून मी असंच ह्याला असं लावलेलं आहे. जर तुम्हाला शोल्डरिंग मशीन असेल तुमच्याकडं तर हे शोल्डरिंग मशीननं तुम्ही अटॅचसुद्धा करू शकता. ठीक आहे. मग आता बॅटरी कनेक्टर जे आहे, हे जे आहे बॅटरी कनेक्टर, हे बॅटरी कनेक्टरचं रेड कलरचं वायर, लाल कलरचं वायर आणि बजरचं रेड कलरचं वायर, हे दोन्ही एकत्र करायचं आहे. आणि ह्या सर्किटचं पण रेड कलरचं वायर म्हणजेच VCCचं वायर, हे ह्या तिन्हीचं एकत्र कनेक्शन द्यायचं आहे. हे पहा, ह्या इथे. ठीक आहे. रेड रेड रेड. ओके. मग नंतर ना बॅटरीच्या कनेक्टरचं जे ब्लॅक वायर आहे ते येलो कलरचं जे वायर आहे ते कुठलं नाव आहे त्याला, GND. तर ते कनेक्ट करायचं आहे बॅटरीच्या ब्लॅक कलरच्या वायरला. ठीक आहे. येलो कलर आणि ब्लॅक कलरचं वायर जे आहे, सर्किटचं येलो कलर आणि बॅटरी कनेक्टरचं ब्लॅक कलरचं वायर. ठीक आहे. आणि बझरचं जे ब्लॅक कलरचं वायर आहे ते त्याचं कनेक्शन कुठे द्यायचं आहे, इथं सर्किटच्या DOला म्हणजेच ब्राऊन कलरच्या वायरला. हे सर्किटच्या DOला म्हणजेच ब्राऊन कलरच्या वायरला, हे पहा, ह्याला. ठीक आहे. बझरचं निगेटिव्ह आणि सर्किटचं DO हे असं कनेक्शन द्यायचं आहे. ओके. मग हे कसं चालतं आणि कसं वर्क होतं, एक तर सगळ्यात पहिल्यांदा जे पावसाचं पाणी असतं किंवा साधारण जनरली कुठलंही पाणी असतं त्याच्यामध्ये थोडी अमाऊंटमध्ये थोड्या एक सॉल्ट आणि मिनरल्स कंटेन्स असतात त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये. मग ते पाण्याचा ड्रॉप जेव्हा ह्या सेन्सरवरती पडतो, ठीक आहे, ह्या सेन्सरवरती पडतो, तेव्हा हे जे गॅप्स आहेत की नाही, हे ब्लॅक कलरच्या गॅप्स, ह्या गॅप्समध्ये ते पाणी स्प्रेड होऊन ह्या गॅप्सला फिलअप करतं. मग हे सिग्नल हे जे सेन्सर आहे ते कुठं देतं, सर्किटला देतं. ठीक आहे. सर्किटला दिल्याच्या नंतरनं हे सर्किट पुढं पास थ्रो करतं, इलेक्ट्रिसिटी कंटेन्स करतं, वॉटर. मग वॉटर इलेक्ट्रिसिटीनं कंटेन्स केलं की मग करंट फ्लो होतं. कुठून करंट फ्लो होतं, जेव्हा आपण हे बॅटरी कनेक्टर हे बॅटरीला अटॅच करू तेव्हा. हे पहा, हे आपण अटॅच केलं. ठीक आहे. मग हे कसं होतं, तर हे बॅटरीमधनं हे इलेक्ट्रिसिटी थ्रो होते कुठे, बजरकडे. मग बजर ॲटोमॅटिकली काय करतो, अलार्म वाजवायला सुरुवात करतो, म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे हे बजर सांगतो आपल्याला.
तर ह्याच्या मागचं सायन्स काय आहे की सायन्स असं आहे की जे आपलं पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी पावसाच्या पाण्यामध्ये थोडी क्षमतेमध्ये मीठ आणि काही मिनरल्स असतात ज्याच्यामुळे हा बजर असा बजरचा आवाज होतो आणि आपल्याला कळतं. हे कुठे कुठे उपयोगाला येईल तर हे येईल आपल्या हाऊसवाईफला, जेणेकरून आपले कपडे नेहमी बाहेर वाळत घातलेले असतात आणि बाहेर वाळत घातल्याच्या नंतर हा जर बजर ऑन झाला तर मग आपल्याला कळतं की पाऊस येतो, मग आपण कपडे भिजण्यापासून वाचवू शकतो. परत शेतामधल्या शेतकऱ्यांना हे फार्ममध्ये जेव्हा यूज केलं जातं, शेतकऱ्यांसाठी यूज केलं जातं, जेव्हा धान्य हे वाळत घातलेलं असतं शेतामध्ये रास केल्याच्या नंतरनं, तेव्हा धान्य हे उघड्यावरतीच असतं. पण पाऊस हा कुठेतरी दुसरीकडे पडलेला असेल किंवा पावसाची काही लक्षणं असतील तर ते लगेच कळत नाहीत शेतामध्ये. मग जेव्हा हे कळेल की जेव्हा हे मॉडेल आपण शेतामध्ये वगैरे लावू तेव्हा कळतं की जनावरं गुरं जेव्हा बाहेर असतात तेव्हा त्यांना पण आपण आतमध्ये आणून बांधू शकतो आणि जे धान्य वाळत घातलेलं असतं वाळण्यासाठी शेतामध्ये ते पण आपण पावसाच्या आधीच आपण घरामध्ये किंवा शेतामधल्या शेडमध्ये आणून आपण ठेवू शकतो. तर हा यूजफुल आहे, डॅमेज होणार असतं त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट यूजफुल आहे. तर ह्या अगोदर मी कार्डबोर्डचं घर बनवून घेतलेलं आहे. कार्डबोर्डचं घर बनवून हे सगळं हे जैनीच केलेलं आहे कार्डबोर्डचं घर आणि आम्ही फक्त त्याला ह्याच्यामध्ये वायर कनेक्शन कसं द्यायचं ह्याच्यामध्ये तेवढी आम्ही त्याला मदत केलेली आहे. तर हा आहे सायन्स प्रोजेक्ट त्याच्या शाळेसाठीचा. सो थँक्यू व्हेरी मच. तर आता आपण बघूयात की रेन बजर हा कसा वर्क करतो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो बॅटरी कनेक्टर आहे हा बॅटरी कनेक्टर कनेक्ट करायचा आहे. जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा इथे एक ही लाईट लागते ग्रीन कलरची लाईट, म्हणजे मग स्विच ऑन झालं. ठीक आहे, मग स्विच ऑन झाल्याच्या नंतरनं जेव्हा आता आपण असे एक थेंब पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी ह्याच्यावरती टाकायचं आहे. मग टाकल्याच्या नंतरनं हा बजर असा वाजतो आणि जेव्हा बजर वाजतो तेव्हा तुम्हाला इथे दिसत असेल की ह्या 2 ग्रीन कलरच्या लाईट्स ह्या ऑन होतात. जेव्हा आपण हे ड्रायड अप करतो तर बघा बजर ऑटोमॅटिकली स्टॉप्स होतो. पाहिलं, तर हा असा रेन बजर हा प्रोजेक्ट वर्क होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.